श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवनस्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। ना 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम। जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम। राम जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम। राम
नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी 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 जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम राम हा शरणागत दीना शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारी शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरी हरी करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की मंगलमूर्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर काकू म्हटल्या सांगतीचं कीर्तन आहे. खरं सांगू का, काही ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर असं वाटतं सांगतेचंच कीर्तन असावं. पहिलंही नको, मधलंही नको. सांगतेचं असलं की कसं जास्त त्रास होत नाही. पण आज मात्र गणित बदललंय. कारण आल्या आल्या काकूंना विचारलं, का हो काकू, कोणी कोणी काय काय विषय सांगितला? त्या मला म्हटल्या, माझी परीक्षा घेऊ नका. पण मी अशा सदहेतून त्यांना विचारलं की पुन्हा काही तेच तेच सांगितलं जाऊ नये. आणि खरंच प्रत्येक कीर्तनात इथे आल्यानंतर मी ही गोष्ट नमूद करते, जी आजही सांगते, की इथे उत्सवातलं पहिलं कीर्तन असू देत, मधलं असू देत, किंवा आजच्यासारखं सांगतेचं, इथे येणारा तुमच्यासारखा श्रोता हा फक्त नावाचा श्रोता नाही आहे. आणि मुळात महाराजांच्या समोर उभं राहून काहीतरी येरगबाळं बोलणं याच्या इतका दुसरा अपराध नाही. आपण बोललेलं या श्रोत्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला चांगल्या गोष्टी दाखवत आहे का नाही हे बघत असताना, हे कीर्तन करत असताना, हे सगळ्यात मोठी परीक्षा असते. आणि आज माझ्या पुढचा परीक्षेचा पेपर फारच अवघड आहे. जसं सेटनेट परीक्षेचा, CAच्या परीक्षेचा 1.5-2% निकाल लागतो ना, माझ्याकडे ते 2%ही शिल्लक नाहीत. कारण काकूंनी ज्या काही विषयांची नावं मला सांगितली ते पाहिल्यानंतर माझ्या लिस्टमधल्या एकेका विषयावर मी टिक मारत गेले. संपलं, हे झालंय, हे झालंय, हे झालंय. पण हरकत नाही. जागोजागी होणारे अनेक कीर्तनांचे महोत्सव किंवा ज्या काही गोष्टी अशा धार्मिक स्वरूपामध्ये आपल्याकडे होत असतात ना, त्या प्रत्येक गोष्टीला एक आयोजन असतं, एक प्रयोजन असतं. आणि काहीतरी चांगलं त्याच्यातून निर्माण व्हावं
ही भूमिका असते. आणि त्या दृष्टीनं या 10ही दिवसांचं सार पूर्वरंगात सांगता येतंय का याचा थोडासा प्रयत्न करते, बाकी काही नाही. आणि म्हणून निरूपणासाठी दासगणू महाराजांचा अभंग घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकोबा ज्ञानोबा यांचा अभंग सापडला नाही असं नाही, पण सकल संतांचं सार ज्यांच्या वाङ्मयात बघायला मिळतं ते हे दासगणू महाराज काय सांगतायत पाहूया आजच्या अभंगात. जो का कीर्ती रूपे उरला बुध हो नर समजा त्याला. कीर्ती रूपे उरला बुध हो नर समजा त्याला. अवांतराचे जन्म जणू का तरवड वनी फुटला. अवांतराचे जन्म जणू का तरवड वनी फुटला. नर समजा त्याला. कीर्ती रूपे उरला बुध हो नर समजा त्याला. हरिचरणाच्या प्राप्तीत जाने. हरिचरणाच्या प्राप्तीत जाने. आयुचा वय केला. आयुचा वय केला बुध हो नर समजा त्याला. कीर्ती रूपे उरला बुध हो नर समजा त्याला. राष्ट्रहिताची कळकळ वाहुनी. राष्ट्रहिताची कळकळ वाहुनी नित करी कार्याला. बुध हो नर समजा त्याला. नर समजा त्याला. बुध हो नर समजा त्याला. निज स्वातंत्र्यासाठी जो कारणी कामा आला. बुध हो नर समजा त्याला. बुध हो नर समजा त्याला. बुध हो नर समजा त्याला. नर समजा त्याला. नाना शास्त्रे कथुनी जो का. नाना शास्त्रे कथुनी जो का रचिनव ग्रंथाला. बुध हो रचिनव ग्रंथाला. बुध हो नर समजा त्याला. बुध हो नर समजा त्याला. बुध हो
नरसमजा त्याला. दास गणू म्हणे नमन करी मी, दास गणू म्हणे नमन करी मी. आयशा चौकडीला बुध हो, आयशा चौकडीला बुध हो, नरसमजा त्याला. कीर्ती रूपे उरला बुध हो, नरसमजा त्याला. नरसमजा त्याला बुध हो, नरसमजा त्याला. जो का कीर्ती रूपे उरला बुध हो, नरसमजा त्याला. दासगणू महाराजांनी लिहिलेला हा जवळजवळ 6 चरणांचा अभंग आहे. सगळे चरण किती उलगडता येतात माहीत नाही, प्रयत्न करूया. अतिशय साध्या सोप्या रोजच्या भाषेतले शब्द वापरून महाराजांनी हा अभंग लिहिला आहे. महाराज म्हणाले, जो का कीर्ती रूपे उरला बुध हो, नरसमजा त्याला. आपण समर्थांचा श्लोक कायम म्हणत असतो, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया घडावी. असं काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे ज्याच्यामुळे आपला देह संपला तरी चालेल पण कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. हे धड पडेपर्यंत आपण धडपड करतो, पण ती धडपड अशीच असली पाहिजे की धड पडलं तरी चालेल पण ती धडपड कामी आली पाहिजे. असं काहीतरी हातून घडलं पाहिजे ज्याच्यामुळे आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. खरं सांगू का, अध्यात्मातले किंवा परमार्थातले असे एका विशिष्ट दर्जाचे भाषेतले शब्द असले ना की अभंग सोडवणं खूप सोपं जातं. जे अवघड असतं ना ते सोपं करून सांगणं खूप सोपं आहे, पण जे सोपं असतं ते सोप्या पद्धतीने सांगणं फार अवघड आहे. शाळेमध्ये असताना आपण एक नियम शिकलो होतो बघा. संगीताच्या शास्त्रामध्ये जेव्हा डिग्री घ्यायची वेळ आली तेव्हा सुद्धा मी हाच नियम शिकले की तार जेवढी जाड तेवढी ती जोरात वाजते, पण तार जेवढी पातळ तेवढी ती हळूवार आणि उंच स्वराची वाजते. खरं तो उलटं गणित आहे. हे गणितच उलट आहे. जर उच्च स्वरातला स्वर तानपुऱ्याच्या तारेवर वाजणं अपेक्षित असेल ना तर त्या तारेची जाडी थोडी तरी जास्त असावी, कारण भांडं मोठं असलं तरच जास्त पदार्थ त्याच्यात मावतो. हा साधा नियम मी शिकत असताना मी लावला आणि या नियमाची उकल करायला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की काही समीकरणं वरवर सोपी असली तरी सोडवायला अवघड असतात. तसंच आहे महाराजांचा अभंग, अतिशय साधा सरळ सोपा, आणि म्हणूनच तो माझ्या फार लक्षात राहिलेला नाही. मी कागद इथे ठेवला आहे. जे अवघड शब्द असतात ते अर्थानुरूप जोडून अभंगाची ओळ पटकन पाठ होते हो, पण जे बोली भाषेतले शब्द असतात ना ते आपण आपल्या मनाने त्या वाक्यात टाकून ते वाक्य पूर्ण करतो. महाराजांचा अभंग असा पुरा करून चालणार नाही ना. काहीतरी एक तत्व, काहीतरी एक मार्ग महाराजांनी या अभंगातून आपल्याला सांगितला आहे. आणि तो सांगत असताना महाराज शेवटच्या चरणात स्पष्ट असं लिहितात की दासगणू म्हणे नमन करी मी आयशात चौकडीला. चौकडी ही कायम
ठराविक शब्दाला जोडावी अशी काही सक्ती नाही. जवळच वीर मारुतीचा पार आहे, त्यामुळे फार काही सांगायची गरज नाही. पण एक असतो, जर एकच माणूस असेल तर त्याला आपण म्हणतो त्याचा अद्वैत आहे. दोघं असतील तर द्वैत आहे. 3 असेल तर त्रिकूट, 4 असेल तर चौकडी, 5 असेल तर पाचसुंदा, 6 जण असतील तर षटगुण, 7 जण असतील तर सप्तक, 8 असतील तर अष्टावधानी असा शब्द आपल्याकडे आहे. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की महाराजांनी इथे मुद्दाम चौकडी हा शब्द वापरला आहे आणि तो वापरत असताना कोणत्या 4 गुणांचा समुच्चय त्यांना अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी वरची चरणं लिहिलेली आहेत. मी कायम कीर्तनातनं असं सांगते की संतांचे अभंग कायम पहिल्या चरणापासून सोडवावेत अशी काही सक्ती नाही. शेवटच्या चरणापासून सोडवत गेलात तर जास्त अधिक कळतात. कीर्तिरूपाने कोण उरतो हा प्रश्न विचारलात तर त्या प्रश्नाचं उत्तर महाराजांचा हा अभंग उलट्या बाजूनं सोडवत गेल्यानंतर मिळतो. म्हणजे कीर्ती मिळवण्यासाठी, ती शिल्लक राहण्यासाठी, ती देहासह असलेल्या कोणत्याही बंधनात न अडकता शिल्लक राहण्यासाठी आपलं आचरण एका विशिष्ट पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे. मग ते आचरण कसं असायला हवं याच्याकरता पुढच्या ओळी महाराजांनी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांनी इथे एक शब्द वापरला आहे. महाराज म्हणतात, अवांतराचे जन्म जणू का तरवड वनी फुटला. आपलं आयुष्य साधारण या ओळीसारखं असतं. आधी या ओळीचा अर्थ तुम्हाला सांगते. अवांतर हा शब्द आपण ऐकला आहे. आम्ही दोघंही नवरा बायको कायम मजेने म्हणतो की संध्याकाळी 6 वाजले की प्रत्येक घरातली बाई एका वेळेला 3 संसार सांभाळते. स्वतःचा, सिरियलमधला आणि शेजारणीचा. स्वतः सोडून उरलेल्या ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, या आहेत अवांतर, ज्याची तिला काहीच गरज नाही खरं तर. पण आता स्वानंदीचं काय झालंय हा प्रश्न वीण दोघातली तुटत नाही. त्यामुळे कसं काय करायचं हा डिरेक्टरपेक्षा हिलाच जास्त पडलेला असतो. विनोदाचा भाग सोडा, पण हे जे काही सगळं आपण करतो ना याला म्हणतात अवांतर, बाष्कळ, ज्याचा काहीही उपयोग नाही. आणि महाराज तेच म्हणतात की अशी अवांतर असणारी एक गोष्ट आहे जी माणसातच आहे अशी काही सक्ती नाही. या पृथ्वीवरती अनेक वृक्ष उगवतात, अनेक झाडं झुडपं उगवतात, अनेक प्रकारचं गवत उगवतं आणि त्या सगळ्या वनस्पतींमधली एक वनस्पती आहे जिला तरवड असं नाव आहे, ज्याला विदर्भामध्ये अजून एक टोपण नाव आहे आणि ते म्हणजे बेशरम. कोणी त्याची लावणी करत नाही, कोणी त्याची निगा राखत नाही, त्याला खत पाणी घालत नाही, तरी ते त्याचंच रुजतं, त्याचंच उगवतं, इतकं उगवतं की ते कितीही उपटलं तरी ते येतच राहतं. आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, मुळात आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्याला कुठलीही शिस्त नसेल तर आपली अवस्था ह्याच्यासारखीच होणार नाही का? जगण्यासाठी म्हणून काही नियम असतात. कोणी बोलवल्याशिवाय जाऊ नये, कोणी विचारल्याशिवाय सांगू नये. हे सगळं करणाऱ्यांसाठी समर्थांनी एक शब्द वापरला आहे, तोची एक पूर्ण करा, आपापल्या मनात करा. सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे सगळं करणारी ती वनस्पती, त्या वनस्पतीसारखंच आपलंही आयुष्य होऊ शकतं, ते होऊ नये याच्याकरता महाराजांनी पुढच्या 4 चरणामध्ये 4 गुण सांगितलेत किंवा 4 बंधनं सांगितली आहेत, 4 नियम सांगितलेत. महाराज म्हणाले, पहिला त्यातला नियम कुठला? हरिचरणाच्या प्राप्तीत जाने आयुचा व्यय केला.
बुध हो नर समजा त्याला. भगवंताचे चरण आपल्याला सातत्यानं सापडावेत किंवा आपल्याला आपल्या सद्गुरूच्या सन्निध कायम राहता यावं याची धडपड जो करतो आयुष्यभर त्याला भक्त असं म्हटलंय. महाराजांचाच वाक्य आहे, जो देवापासनं कधीही विभक्त होत नाही त्याला भक्त म्हणावं. पहिलं लक्षण सांगितलं महाराजांनी, हरिचरणाच्या प्राप्तीत जाणे आयुचा व्यय केला. हा अभंग सोडवत असताना मला सातत्यानं दासगणू महाराजांच्या चरित्रातलाच एक प्रसंग आठवत राहिला. आणि तो प्रसंग असा आहे की मुळात सरकारी नोकरीमध्ये पोलीस असणारे दासगणू महाराज, त्यामुळे दरोडेखोरांना पकडायचं, ठाणेदार होते, पोलिसी ठाण्यामध्ये राहायचे. आता ठाणेदाराचं किंवा पोलिसी अधिकाऱ्याचं वागणं कसं असतं वेगळं सांगायची गरज नाही. पण कसं आहे माहिती आहे का, ज्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरूच्या प्राप्तीचा किंवा भक्ती मार्गाचा सुवर्ण क्षण येणार असतो ना, त्याचं आयुष्य एका ठिकाणी एका वळणावर अशा पद्धतीनं अचानक वळण घेतं की तो कोणी एकेकाळी अशा वेगळ्या गोष्टीमध्ये होता हे सांगूनही खरं वाटत नाही. आणि दासगणू महाराजांचं चरित्र आपल्याला हेच दाखवतं. महाराजांना एक देवदत्त देणगी मिळाली होती. अतिशय सिद्धहस्त लेखणी घेऊन जन्माला आले होते महाराज. सुंदर काव्य करायचे. फक्त काव्य करत असताना लावणी, छक्कड, फटका असं काहीतरी लिहून काढायचे. आणि एक दिवस आयुष्यात तो क्षण आला ज्या क्षणी शिर्डीच्या साईबाबांची भेट झाली. आणि साईबाबा पटकन म्हणले, तुझ्या पंक्तीला संतांना जेवू घाल. आणि निघून गेले. अर्थ कळला नाही हो, अर्थ कळला नाही. कारण पोलिसी डोकं सरळच विचार करणार, याचा काहीतरी वेगळा अर्थ होऊ शकतो हे कळलं नाही. यांनी सरळ गणित मांडलं, संतांना पंक्तीला जेवायला घालायचं म्हणजे संतांना बोलवलं पाहिजे. पण सगळे संत तर निजधामाला गेलेले आहेत, आता कुठून आणायचे. साईबाबांचे एक पट्ट शिष्य होते, त्यांना जाऊन हा प्रश्न दासगणू महाराजांनी विचारला. सगळ्या संतांना पंक्तीला बसवून जेवायला घालू म्हणजे काय करू बाबा, असं बोलून गेले. त्यांनी पटकन सांगितलं, अहो त्यात काय अवघड आहे. ज्या सिद्ध हस्तलेखणीनं शृंगाराची काव्य लिहिता त्याच सिद्ध हस्तलेखणीनं संतचरित्र लिहून काढा. भक्ती मार्गाचं दर्शन घडवणारी कित्येक काव्य लिहून काढा. जो उपदेश आम्हाला ज्ञानोबांपासून सकल संतांनी केलेला आहे तो उपदेश साध्या सोप्या माणसाला सुद्धा कळला पाहिजे असं काहीतरी लिहून काढा. आणि तेव्हापासून दासगणू महाराजांनी हातात जी लेखणी घेतली त्या लेखणीतून फक्त संत चरित्र, संत वाङ्मय, अभंग, ओव्या, गवळणी असंच लिहून बाहेर पडलं. शिर्डीच्या साईबाबांच्या एका वाक्याचा झालेला हा परिणाम, ज्यामुळे ठाणेदाराची नोकरी करणारे महाराज एका क्षणात कीर्तन प्रवचन करायला सिद्ध झाले. आणि आयुष्यभर महाराजांनी साईबाबांना दिलेला शब्द पाळला. अतिशय सुंदर अशी लेखणी हातात असताना सुद्धा, यमक जुळवण्याची हातोटी असताना सुद्धा महाराजांनी आयुष्यभर असंच काव्य लिहिलं ज्यामुळे भगवंताचं गुणगान केलं गेलं. सगळं आयुष्य महाराजांनी या अभंगात लिहिलेली ही ओळ स्वतःचं आयुष्य दाखवणारी आहे. हरिचरणाच्या प्राप्तीत जाणे आयुचा व्यय केला, बुध हो नर समजा त्याला. जो हरिभक्त आहे तो कीर्तिरूपानं उरतो, हे या गणिताचं सरळ उत्तर. पण मग फक्त हरिभक्त असून चालेल का? तर नाही. महाराजांनी दुसरी बाजू जी सांगितली आहे ती फार महत्त्वाची आहे. ते म्हणाले, राष्ट्रहिताची कळकळ जाणूनी नित करी कार्याला
असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं म्हणून देवाचं नाम घेणाऱ्या हरिभक्ताला परमार्थात कधीही जागा नाही. आपण ज्या महाराजांच्या दरबारात येतो ना रोज, त्या महाराजांनी सुद्धा आपलं राष्ट्रहिताचं कर्तव्य पूर्ण केलंय का नाही? केलंय. 1857च्या उठावानंतर नैमिषारण्यात समाधी आणि ध्यान लावण्यासाठी आलेल्या नानासाहेबांना दिलेला शब्द महाराजांनी आयुष्यभर पाळलाय. काही गोष्टी या चरित्रात आणि वाङ्मयात उघडपणानं लिहिता येत नाहीत, पण असं वर्णन आहे की नानासाहेबांच्याकडे नैमिषारण्यात सुद्धा रोज काय काय घडामोडी घडतायत भारताच्या राजकारणात, इंग्रजांचं काय चाललं आहे, कोणाची संस्थानं खालसा होत आहेत, काय अवस्था आहे भारताची, या बातम्या व्यवस्थित पोचत होत्या. कशा पोचत होत्या? शहाण्यास जास्त सांगणे न लगे. पण हे सगळं करत असताना महाराजांनी रामालाही हातात धरलं. बरं, जो राम हातात धरलाय ना, तोही गाद्या गिरद्यांवर बसलेला नाही हो, तो कोदंडधारी आहे. ज्यानं राष्ट्र म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय हे स्वतःच्या आचरणातनं दाखवून दिलं, त्या रामाचे उपासक आहेत महाराज. आणि आपल्यालाही सगळ्यांना महाराजांनी तेच रामनाम दिलंय. आजही राज्य कसं व्हावं हे कोणाला विचारलं तर आपण काय सांगतो? राष्ट्रहिताची कळकळ जाणुनी नित करी कार्याला. राष्ट्र ही संकल्पना किती मोठी आहे. आपण सगळेजण आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणतो. कधीतरी मंत्रपुष्पांजलीचा अर्थ वाचून बघा. तो फक्त भारत देशापुरता नाही, तो संपूर्ण विश्वापुरता आहे. आपल्याला आपली संस्कृती, आपली वेदपुराणं स्वतःच्या देशाचा विचार करायला शिकवत नाहीत, ते संपूर्ण विश्वाचा म्हणजे अखंड राष्ट्राचा विचार करायला शिकवतात. या राष्ट्रहितासाठी आजपर्यंत कितीही गोष्टी भारतामध्ये घडल्या तरी अखंड असलेली उपासना आहे त्याचंच द्योतक आहे. अयोध्येतलं राम मंदिर हे फक्त भारतापुरतं नाही आहे. विश्वामध्ये असलेल्या कित्येक योगी संन्यासी या सगळ्यांच्या उपासनेचं ते फळ आहे, जे विश्वाला ललामभूत म्हणून ठरलंय. ही असते राष्ट्रहिताची चळवळ. ही चळवळ जागी ठेवण्यासाठी जो आपलं आयुष्य घालवतो ना, तो कीर्तिरूपाने उरतो. तो नुसता हरिभक्त असून चालत नाही. महाराजांनी पुढचं चरण लिहिलं, निज स्वातंत्र्यासाठी जो का रणी कामा आला. भगवंतानं भगवद्गीतेत शूर या शब्दाची व्याख्या सांगितली आहे. आणि ती व्याख्या सांगत असताना भगवंतानं सांगितलंय की या जगामध्ये फक्त 2च व्यक्ती शूर या संज्ञेला योग्य ठरतात. कोण? जो आपल्या उपासनेच्या साधनेच्या मार्गानं भगवंतापर्यंत जाऊन पोचतो असा संन्यासी, आणि जो रणांगणावरती सगळे मायापाश बाजूला टाकून स्वतःच्या देहाची आहुती देतो असा वीर पुरुष. महाराजांनी याच व्यक्तीचं वर्णन या 3ऱ्या चरणात केलंय. निज स्वातंत्र्यासाठी जो का रणी कामा आला, बुध हो नरसमजा त्याला. आणि सगळ्यात शेवटचा 4था खांब तो म्हणजे नाना शास्त्रे वाचुनी जो रची अभिनव ग्रंथाला. ज्ञान हे वाहतं असलं पाहिजे. थोडंसं पुढे जाऊन सांगू का? व्यक्तीचं आयुष्यसुद्धा वाहतच असलं पाहिजे. ते एका ठिकाणी थांबलं की त्याचं डबकं तयार होतं. आणि म्हणून योग वासिष्ठामध्ये रामचंद्रांनी वसिष्ठांना विचारलेला एक प्रश्न आहे जो फार महत्त्वाचा आहे. रामचंद्र म्हणतात, मुनिवर मी कोणाबरोबर राहू आणि कुठे राहू? तेव्हा वसिष्ठ पटकन म्हणले, रामा तू वाहत्या नदीच्या तीरी राहा आणि जे विचारानं समृद्ध आहेत अशा वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा लोकांबरोबर राहा. म्हणजे तुझं राहणं आणि तुझं वागणं हे प्रवाही असेल.
आम्ही जर प्रवाही राहिलोच नाही, आम्ही नित्य नवीन काही निर्माण केलंच नाही, तर आहे त्या गोष्टीपाशी आम्ही थांबून राहतो. आणि प्रपंचात किंवा परमार्थात कुठेही जो थांबतो तो संपतो. म्हणून महाराजांनी हे चौथं शरण सांगितलं. आणि या चौकडीला नमन करत महाराज सांगतात की दासगणू म्हणे नमन करी मी आयशा चौकडीला बुध हो नर समजा त्याला. आता आपण विचार करा, ह्या 4 गुणांमध्ये आपण कुठे बसतो? आपण कुठे बसतो? या 4ही गुणांचा आपल्या आचरणामध्ये कुठेतरी समावेश करत असताना आपलं आचरण कसं असलं पाहिजे तेवढा दृष्टांत सांगते आणि कथाभागाकडे जाऊया. पंचतंत्रामध्ये एक गोष्ट लहानपणी वाचली होती. जो या 4 गुणांनी युक्त असतो ना, तो कसा असला पाहिजे? कोणी एक आटपाट नगर होतं. त्या नगरामध्ये एक राजा होता. त्या राजाचं अष्टप्रधान मंडळ होतं. आणि एक दिवस त्या नगरेमध्ये एक मूर्तिकार आला. त्या मूर्तिकाराने 3 हुबेहूब एक सारख्या मूर्ती त्याच्यासमोर आणून उभ्या केल्या. आणि मूर्तिकार सांगतो, राजेसाहेब यातली उत्तम मूर्ती ओळखा, मी तुम्हाला ती मूर्ती भेट देईन, मला त्याचा मोबदला नको. राजानं 3ही मूर्तींच्या भोवती फिरून 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 पाहिलं. कणभरही फरक नाही हो, कणभरही फरक नाही. राजाचा जो प्रधान होता ना, तो राजाचं हे सगळं वागणं पाहतोय. आणि राजाने शेवटी हाताश होऊन त्या प्रधानालाच विचारलं, प्रधानजी कशी काय यातली उत्तम मूर्ती शोधायची? प्रधानानं सांगितलं, राजेसाहेब एक लोखंडाची तार आणून देता. राजानं ती तार मागवली. प्रधानानं पहिली मूर्ती समोर घेतली. ती लोखंडाची तार पहिल्या मूर्तीच्या कानातनं घातली, ती त्याच्या तोंडातून बाहेर आली. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातनं घातली, ती दुसऱ्या कानातनं बाहेर आली. आणि तिसऱ्या मूर्तीच्या तोंडातनं घातली, कानातनं घातली, ती त्याच्या पोटात गेली, बाहेर आलीच नाही. प्रधानानं सांगितलं, या 2 मूर्ती बाद ही तिसरी मूर्ती आहे ना, ती योग्य आहे. गोष्ट साधीच आहे मंडळी, पण त्या गोष्टीचा मी सांगते तसा अर्थ लावून बघा. जो सगळ्या ग्रंथ पुराणांचा, वेदांचा, शास्त्रांचा, तर्कांचा, सगळ्याचा परिपूर्ण अभ्यास करतो, त्याला हे कळतं की कोणती गोष्ट कुठे बोलायला हवी. ज्याला राष्ट्राचं हित कळतं तो वाटेल तिथे जाऊन तोंड उघडत नाही. ज्याला स्वातंत्र्याचं मोल कळतं तो घडलेल्या घटनांचा साकल्याने अभ्यास करतो आणि वेळ पडली तर स्वतःच्या देहावर सुद्धा उदार व्हायला तयार होतो. आणि साधनेची परिपूर्णता हीच मुळात मौनातली आहे. त्यामुळे योग्य हरिभक्त तोच असतो जो बाष्कळ बडबड करत नाही. महाराजांचं वाक्य आहे, क्रोधानं बोललेला एक शब्द सुद्धा 1000 पटीनं घेतलेल्या नामाचं पुण्य संपवतो. आता बोला, आता बोला. सातत्यानं बोलल्या गेलेल्या निष्फळ शब्दांचा परिणाम काहीच घडत नाही. मग एवढी बोलायची ताकद आपण आपल्या नामस्मरणात का बरं घालवत नाही, हा पडलेला प्रश्न आहे. प्रधानानं सांगितलं, ही तिसरी मूर्ती फार महत्त्वाची आहे, कारण याच्या कानातून घातलेली तार पोटात गेली. ज्याच्या कानातून बाहेर आली त्याची अवस्था, जिकडे वारं येईल तिकडे हा फिरणार आहे. म्हणून मराठीत एक म्हण आहे, नळी फुंकिली पुढे काय, शाबास. आणि ज्याच्या तोंडातनं बाहेर आली ना, त्याच्याकरता आपल्याकडे एक उद्वेगानं म्हटलं जाणारं वाक्य आहे, अरे गप्प बस, खापराचं असतं तर. या 2ही गुणांनी युक्त असलेला माणूस ना देशाचं हित करू शकतो, ना राष्ट्राचं कल्याण चिंतन करू शकतो, आणि ना हरिभक्तीत सुद्धा परिपूर्ण पातळीवर उतरू शकतो.
ज्याला या चारही गुणांना स्वतःच्या अंगी आचरणात आणून काहीतरी चांगलं घडवायचं आहे, म्हणजेच त्याचा देह संपला तरी कीर्तिरूपानं शिल्लक राहायचं आहे. ती सिकंदराची गोष्ट सांगितली जाते बघा. आयुष्यभर तो वेगवेगळ्या देशांवर स्वारी करत राहिला, इतकं धन मिळवलं आणि मरणाची वेळ आल्यानंतर त्यानं त्याच्या प्रधानाला बोलवून सांगितलं, माझा सगळा देह बांधा, फक्त माझे हात बांधू नका. आणि जेव्हा त्याची अंत्ययात्रा निघाली ना, तेव्हा ते दोन्ही हात मागे पुढे फिरत राहिले. असं का? तेव्हा त्या प्रधानानं सांगितलं, ह्याची इच्छा अशीच होती, याला असंच दाखवायचं होतं की जेवढं मिळवलं ते इथंच ठेवून जायला लागलं. बरोबर फक्त मी जे पुण्य कमवलंय, जे नाव कमवलंय, जी पद प्रतिष्ठा कमवली आहे, तीच घेऊन जाता येणार आहे आणि तीच शिल्लक राहणार आहे. आणि म्हणून समर्थांचा श्लोक पुन्हा एकदा सांगते, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया करावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परिअंतरी सज्जना निववावे. यातली एक जरी पायरी चुकली ना मंडळी, तरी आपली अवस्था त्या अवांतर असलेल्या तरवडासारखी व्हायला वेळ लागत नाही हो. म्हणून आपण कुठे जातो, काय बोलतो, काय शिकतो आणि काय वागतो, ह्या प्रश्नांची उत्तरं फार महत्त्वाची आहेत. ज्याला कीर्तिरूपाने उरायचे त्यांनी स्वतःच्या प्रत्येक बोलण्याला, प्रत्येक वागण्याला 5च प्रश्न विचारायला हवेत. खरं तर हे मी का करतोय, कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय, किती करतोय आणि कधी करतोय. या 5ही प्रश्नांची उत्तरं जर समोरच्याचं आणि स्वतःचं कल्याण करणारी मिळाली ना, तर आणि तरच आपल्या हातून घडणारं कर्म हे सत्कर्मच घडणार आहे याची ग्वाही बाळगावी. आणि या सत्कर्माचा जेव्हा परिपाक गाठला जातो, तेव्हा हातून घडलेलं प्रत्येक कर्म परमेश्वराच्या पायी आपोआप रुजू होतं. आणि ते रुजू झाल्यानंतर देह गेला तरी चालेलो, पण अवस्था निर्माण होते, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ होवो. असं वागणारेच वंदनीय ठरतात, आदरणीय ठरतात, आचरणीय ठरतात. आणि म्हणून महाराजांनी आपल्याला सांगितलेला अभंग फार महत्त्वाचा आहे. जसे संत महत्त्वाचे आहेत, तसेच देशभक्तसुद्धा महत्त्वाचे आहेत. जसे देशभक्त महत्त्वाचे आहेत, तसंच समाजाचं कल्याण करत त्यांना योग्य दिशा दाखवणारे समाजसुधारकही त्याच पारीवर जाणारे आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत जो आपलं आचरण या चौकडीनं सिद्ध करेल, त्याच्या पायी मी नमतो, असं दासगणू महाराज म्हणतात. मग तुम्ही आम्ही वेगळं बोलणारे कोण आहोत? आणि म्हणून महाराजांनी सांगितलेला अभंग पुन्हा एकदा विचारात घेऊया आणि कथाभागाकडे वळूया. कीर्ती रूपे उरला बुध हो नरसमजा त्याला, कीर्ती रूपे उरला बुध हो नरसमजा त्याला. अवांतराचे जन्म जणू का, अवांतराचे जन्म जणू का, तरवड वनी फुटला, तरवड वनी फुटला, नरसमजा त्याला. कीर्ती रूपे उरला बुध हो नरसमजा त्याला. दासगणू म्हणे नमन करी, दासगणू म्हणे नमन करी मी आईशा चौकडीला, आईशा चौकडीला, बुध हो नरसमजा त्याला. कीर्ती रूप
समजात्याला कीर्ती पूर्णा बुध हो नर समजात्याला. क्षणभर नामस्मरण करूया आणि कथाभागाकडे वळूया. सगळ्यांनी छान ताठ बसायचं, हातातल्या सगळ्या वस्तू खाली ठेवायच्या, दोन्ही हातांनी छान टाळी वाजवायची आणि क्षणभर नाम घ्यायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की. श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की. मंगल मूर्ती. जय जय रघुवीर. काय घडलं बघा. दरवेळेस खरं तर संत चरित्र सांगते, पण आज ऐतिहासिक चरित्र डोक्यात ठरवून आली आहे. चालेल ना? हां. काय घडलं पहा. शामियाना चौफेर ताणलेला. शामियाना चौफेर ताणलेला. एक धीराचा खांब तो तयाला. एक धीराचा खांब तो तयाला. ताण तुटले होईल आज काय. ताण तुटले होईल आज काय. मनुज कसला नाव दे देवराम. मनुज कसला नाव दे देवराम. देवराम देवराम. काय घडलं. सकाळची वेळ होती आणि भल्या मोठ्या त्या मैदानामध्ये डोळ्यापुढे चित्र उभं करा. बाजूनं दुथडी भरून ती यमुना नदी वाहतीये आणि त्या यमुनेच्या तीरावरनं चालत 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 जवळ जवळ 1,500 ते 2,500 लोकांचा सगळा जथा घेऊन ही व्यक्ती दिल्लीपर्यंत पोचलेली होती. दिल्लीच्या दरबारातलं ते तख्त पाहिलं आणि 4 माणसं बोलवून दिल्लीचा तो दरबार जो सोन्या चांदीच्या पत्र्यांनी मढवलेला होता ते पत्रे तोडून काढले, त्याची नाणी बनवली आणि ती मराठी सैन्याला वाटली. जवळजवळ 250-300 वर्षापूर्वी रायगडावरती आलेल्या औरंगजेबानं राजांचं 32 मण सोन्याचं हिरे माणके लावलेलं जे सिंहासन होतं ते घण मारून फोडलं होतं. त्याचा बदला घ्यायचा डोक्यात पक्का होता आणि म्हणून दिल्लीचं तख्त फोडलं. दिल्ली हातामध्ये आली
आणि भौगोलिक रचनेचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की फक्त दिल्ली हातात असून उपयोग नाही. आपल्याकडे असलेलं घोडदळ, पायदळ आणि आपल्या सरदारांचा कुटुंब कबिला लक्षात घेता बरोबर असलेली बायका, मुलं, आचारी, दासदासी, बटीक, वेळ पडली, अगदीच हातगाईची वेळ आली तर ह्या सगळ्यांना कुठेतरी एका विशिष्ट ठिकाणी नेऊन नीट त्यांचं बस्तान बसवता आलं पाहिजे. याच्याकरता आपल्याकडे कुठल्या तरी एका किल्ल्याचा आश्रय पाहिजे. आणि म्हणून नीट सगळी भौगोलिक रचना समोर मांडली. त्या प्रतिकृतीमध्ये बघत असताना, त्या नकाशात बघत असताना लक्षात आलं की या दिल्लीपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर काही एका कोसांवर कुंजपुऱ्याचा किल्ला आहे. तो किल्ला आपण आपल्या ताब्यात घेऊया. ही कथा आहे नानासाहेबांच्या पेशवाईच्या कारकिर्दीत घडलेल्या भल्या मोठ्या युद्धातली, ज्याला आपण पानिपतचं युद्ध म्हणतो. अहमद शहा अब्दाली दिल्लीच्या बादशहाच्या वजिराचं पत्र पोचल्यामुळे भारतात आलेला होता. त्या वजिराचं नाव आहे नजीब खान. त्या नजीबानं अहमद शहा अब्दालीला बोलवून घेतलं होतं कारण त्याला दिल्लीचं तख्त हवं होतं. जो बादशहा तख्तावरती बसला आहे तो पेशवाईच्या अंमलाखाली आपलं राज्य करतो हे त्या नजीबाला मान्य नव्हतं. म्हणून हे सगळं राजकारण. थोरल्या बाजीरावांच्या काळात दिल्लीचं तख्त तर त्यांच्या हुकमात होतंच, पण त्याचबरोबरीनं महाराष्ट्राच्या चारही दिशेनं 4 सरदारांची घराणी थोरल्या बाजीरावानं वसवलेली होती. पण आता हाच अंमल कुठेतरी मोडून काढता यावा याच्याकरता नजीबानं अहमद शहा अब्दालीला भारतात बोलवलं होतं, जो दिल्लीच्या आतल्या बाजूनं आत शिरणार होता आणि तेच घडू द्यायचं नव्हतं. म्हणून इथे पुण्यात असलेल्या शनिवारवाड्यात जे खलबत झालं त्या खलबतीप्रमाणे राघोबादादा पेशव्यांऐवजी नानासाहेबांनी आपला चुलत भाऊ असलेल्या सदाशिवाला ही मोहीम दिली. नानासाहेबांची पत्नी असलेल्या गोपिकाबाईंनी सांगितलं, पुढचा पेशवा म्हणजे आपला थोरला मुलगा ज्याचं नाव आहे विश्वास. त्याला या युद्धात पाठवलंच पाहिजे कारण तो उद्याचा भावी पेशवा आहे. त्यानं जर त्याची तलवार चालवलीच नाही तर पेशवाईचा धाक इतर सगळ्यांना राहणार कसा. म्हणून गोपिकाबाईच्या हट्टाखातर विश्वासरावाला पाठवलंय बरं. आणि सदाशिवानं शब्द दिला, जोपर्यंत मी असेन तोपर्यंत विश्वासरावाला काही होणार नाही. पण इथेच मराठी राज्याचं पारडं उलटं पडलं. कारण विश्वासरावानं हत्तीच्या अंबारीत बसून लढणं सोडलं आणि तो भर युद्धात लढण्याकरता खाली उतरला आणि संपला. हातचं मूळ पेशवाईचं प्यादं आपल्या हातून गेलं. या गोष्टीचं दुःख उराशी बाळगून सदाशिव भाऊंनी कुंजपुऱ्याचा किल्ला तर सर केलाच, पण तो करत असताना पुढचं दुर्दैव या मराठी सैन्यापुढे येऊन उभं राहिलं. काय तर अब्दालीनं यमुनेच्या तीरावरनं पुढे 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 येत येत अशी नाकाबंदी करून ठेवली की आता कुंजपुऱ्याचा किल्ला उतरून दिल्लीकडेही येता येणार नाही आणि पुढेही जाता येणार नाही. आता काय करायचं? इतिहासाची पानं नीट वाचली तर कळेल, अब्दालीनं चंद्राच्या आकाराचं चक्रव्यूह रचलं होतं, ज्याच्यामध्ये एका दिशेला रोहिल्यांची सेना होती, एका दिशेला पठाणांची सेना होती, एका दिशेला दिल्लीची सेना होती जी नजीबाच्या हाताखाली होती, आणि एका दिशेला त्यानं स्वतःचं घोडदळ उभं केलं होतं जेणेकरून कुंजपुराच्या किल्ल्यातून आजूबाजूच्या परिसरातून कोणीही बाहेर येऊ शकणार नाही. विश्वासराव हातून गेलाय. यदा कदाचित पुण्यात पेशवाईत शनिवारवाड्यात परत गेलो तर नानासाहेबांना
आणि गोपिकाबाईंना काय तोंड दाखवायचं हे दुःख उरात होतच. पण सगळीकडनं मळत दाटून आलेला आता कुठेतरी बाहेर पडायला जागा मिळायला हवी, पण चढाई करायची तर मूळ सैन्याची संख्या फक्त 70,000 आहे बरं. 70,000 घोडदळ पायदळ आणि असलेलं एकंदर सगळं सैन्य. मग उरलेले सगळे लोक कोण? ही सगळ्यात मोठी चूक आहे बरं या युद्धातली. जातोच होत ना दिल्लीच्या बाजूला, मग सैन्याबरोबर आम्हीही जातो, मथुरेचं दर्शन घेतो, अयोध्येचं दर्शन घेतो, कुरुक्षेत्रावर जातो, दानधर्म करतो, अमक करतो, तमक करतो, पेशवाईला काय अवघड आहे असं म्हणत सरदारांच्या घरातली, त्यांच्या कुटुंब कबिल्यातली इतकी माणसं वाढली. बरं फक्त माणसं वाढली का? नाही हो. त्यांच्याबरोबर त्यांचा खासनामा वेगळा, त्यांच्याबरोबर त्यांचे दासी बटीक वेगळे, त्यांची सामान उचलणारे हमाल वेगळे, त्याच्यासाठी लागणारी गाढवं, खेचरं, घोडे ते वेगळे, हे सगळं घेऊन जायचं. त्यामुळे ठरवलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी जर महिना लागत असेल तर तो वेळ तिपटीनं वाढला. आणि ह्याचाच परिणाम असा झाला की अब्दाली पोचायच्या आधी अब्दालीचा येण्याचा रस्ता आपण बंद करू ही सदाशिवभाऊंची अटकळ साफ चुकली, नव्हे बुडली. आणि मग एक दिवस घडला तो हा प्रसंग की चारी बाजूनं असलेलं अब्दालीचं सैन्य पार करून आपल्याला जाता येत नाही. आता काय करायचं म्हणून अस्वस्थ होऊन दरबार भरवला. आणि त्या भरलेल्या दरबारामध्ये सदाशिवभाऊंच्या तोंडून एक वाक्य बोललं गेलं, आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे सगळं आहे. वेळ पडली तर आपल्या सैन्यातला आचारी सुद्धा तलवार घेऊन लढायला उभा राहील, पण आपल्या सैन्यातल्या काही अल्पवयीन सरदारांमुळे आपल्याला चढाई करता येत नाही, आपल्याला चढाई करता येणार नाही. काय करायचं? अल्पवयीन हा शब्द ऐकला आणि त्या भरलेल्या भर दरबारातून मिसरूड सुद्धा फुटली नव्हती हो. ओठ पिळले असते तरी दूध निघालं असतं, इतकं कोवळ्या वयाचं पोर पुढे आलं आणि सदाशिवभाऊंना सांगतंय, सिंह शावका वयना ठावे, सिंह शावका वयना ठावे, ठावा विक्रम एक, सिंह सावका वयना ठावे, ठावा विक्रम एक, पराक्रमाची कुळी तुम्ही का, पराक्रमाची कुळी तुम्ही का, निंदावी निशंक, पराक्रमाची कुळी तुम्ही का, निंदावी निशंक. तो अवघा 15-16 वर्षाचा मुलगा पुढे आला आणि म्हणाला, भाऊसाहेब आपल्या वयाचा आदर ठेवून तुम्हाला विचारतो, पराक्रम शौर्य हे काही वयावर अवलंबून असतं? नाही हो. पराक्रम शौर्य हा स्वतःच्या मनात असलेल्या धारिष्ट्यावर अवलंबून असतं. पण तुम्ही मात्र माझं वय लहान आहे म्हणून असं काही बोलून दाखवता का? हे बोलताना आपण एक विसरताय, आकारानं आणि वयानं लहान असला तरी सिंहाचा बछडा हा सिंहाचाच असतो. तो लहान आहे म्हणून तो काही समोर टाकलेलं गवत खात नाही. अहो मरायला टेकलेला सिंह सुद्धा उपाशी मरतो, पण त्याला दान म्हणून उपकार म्हणून टाकलेलं गवत तो खात नाही. मी सिंहाचा बछडा आहे, माझं वय हे माझ्या पराक्रमाच्या आड येत नाही आणि हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. कोण होता हो हा? वयपुसाल कितीसे होते,
विश्वास तरी तो मोठा, वय पुसाल कितीसे होते. विश्वास तरी तो मोठा, जयवंत जयाप्पा शिंदे, बापसे सवाई बेटा. जयवंत जयाप्पा शिंदे, बापसे सवाई बेटा. पेटोनी क्रोधाग्नीने, वैऱ्याच्या शिजवी घाटा. ताडकन उभा राहिला दरबारात. आपल्या बरोबर असलेली आपली सगळी मंडळी गोळा केली, सैन्य गोळा केलं आणि सदाशिव भाऊंना सांगून गेला, आता एका शत्रूला नामोहरम करीन तरच दरबारात परत येईन. आणि गेला हो. किती वर्षाचा होता? 15 ते 16 वर्षाचा. विश्वासराव या युद्धात मृत्युमुखी पडलाय तेव्हा विश्वासरावाचं वय 19-20 वर्षाचं आहे फक्त. वय पुसाल कितीसे होते, विश्वास तरी तो मोठा. जयवंत जयाप्पा शिंदे, बापसे सवाई बेटा. पेटोनी क्रोधाग्नीने, वैऱ्याच्या शिजवी घाटा. कुमकना कुणाची पाही, येईल कुणी की नाही. शर्थीने चालून जाई, गाळण उडवी गिलचांची. धन्य धन्य जनकोजीची, गाळण उडवी गिलचांची. धन्य धन्य जनकोजीची. याचं नाव होतं जनकोजी. मागे झालेल्या काही चढाओढींमध्ये या पानपताच्याच काळात वडिलांचं छत्र यानं गमावलं होतं, पण चुलत्याच्या मदतीनं उभा राहिला आणि दरबारातून जो बाहेर पडला तो त्या चंद्राकार चक्रव्यूहामध्ये असलेल्या गिलचांच्या शामियानावर तुटून पडला. भाऊसाहेब म्हणतात, अरे अरे, माझ्या मनातली सल चुकीचे शब्द घेऊन बाहेर पडली. कारण नसताना या लहानग्या मुलाला त्याचं वाईट वाटलं आणि त्या दुःखाच्या, त्या रागाच्या भरात हे पोर बाहेर पडले. काहीतरी वेडं वाकडं व्हायला नको का? कारण महाराष्ट्रातल्या कित्येक माता मौल्या माझ्या जीवावर त्यांच्या पोरांना पाठवतायत. त्यांना उद्या जाऊन काय तोंड दाखवू? दरबारामध्ये बळवंतराव मेंदळे बसले होते एका आसनावर. भाऊसाहेबांनी सांगितलं, बळवंतराव, तुमचं सैन्य घ्या आणि लगोलग ह्याच्या पाठी जा. लगोलग जा. बळवंतराव गेले, कारण भाऊंचा शब्द अंतिम. आपलं सैन्य घेऊन बळवंतरावांनी ज्या दिशेनं जनकोजीची सेना गेली त्या दिशेनं पुढे पाऊल टाकलं. आणि जिथे गिलचांबरोबर हा जनकोजी लढत होता तिथे 15-20 पावलं आडोशाला येऊन उभे राहिले बळवंतराव. कसा लढतोय, कसा नामोहरम करतोय, कोणी याच्या जीवावर उठतंय का, हे सगळं बघत राहिले. एखादा चित्रपट पाहावा तसं. का? कारण या दोन घरांमध्ये असलेली मतमतांतरं, पडलेली फूट, जी रणांगणावर गेल्यावर सुद्धा बळवंतरावांना, मेंदळ्यांना विसरता आली नाही. जनकोजीची नजर गेली कोपऱ्यात आडोशाला उभ्या असलेल्या मेंदळ्यांच्या त्या सगळ्या सैन्याकडे आणि बळवंतरावांकडे. त्यांनी तलवारीनं खूण केली, मला तुमची मदत हवी आहे, या. पण मेंदळ्यांचं सैन्य आलं नाही. आणि घडलेली ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर जनकोजी मात्र जोमानं, दुप्पट वेगानं लढत. इतिहास याला साक्षी आहे. पुस्तकाचं पान हे सांगतं की जनकोजीनं ज्या जोमानं लढाई केली त्या लढाईमध्ये त्यांनी 10,000 सैन्य संपवलं आणि निघून आला. संध्याकाळच्या वेळेला आल्या आल्या त्यानं सदाशिव भाऊंची भेट घेतली. सदाशिव भाऊंनी तातडीनं दरबार बोलवला. त्या दरबारामध्ये याला मानाची वस्त्र, तलवार सगळं काही देऊ केलं आणि शाब्बास म्हणून त्याची पाठही थोपटली. जनकोजीनं ते सगळं घेतलं आणि हळूच एक प्रश्न विचारला, भाऊसाहेब,
मी दरबारातून निघून गेल्यावर बळवंतरावांना सैन्यासह माझ्या पाठी का पाठवलत? का म्हणजे तुला मदत व्हावी म्हणून पाठवलं जनकोजी? हो, विचारा. बळवंतराव दरबारात आले आहेत, विचारा. यांनी मला मदत केली का मी कसा हरतोय याची वाट पाहत ते उभे राहिले? यांनी यांचं सैन्य माझ्या साह्याला पाठवलं का माझं सैन्य गिलचांकडनं कसं संपवलं जात आहे याची संख्या मोजणी करत राहिले? यांच्या कमरेला बांधलेली तलवार माझी तलवार कधी छाटली जाते याची वाट बघत होती का? का अपमान वाटला? आपल्यापेक्षा 4 पट वयानं लहान असलेल्या मुलाला आपण कशी मदत करायची याचा? भाऊसाहेब, मी फार काळ महाराष्ट्राच्या राजकारणात आलो नाही, पण जे काही काळ मी या राजकारणामध्ये पाऊल टाकलंय ना, त्या काळानं मला एक शिकवलंय. शत्रू समोर आपल्या राज्याची, आपल्या आपापसातली दुफळी कधीही उघडी करायची नाही. आणि हे जर दरबारातल्या मातब्बर मुरब्बी सरदारांना समजत नसेल तर त्यांची कान उघडणी करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. आणि जनकोजी निघून गेला. भर दरबारासमोर झाला हा प्रसंग. सगळ्या सरदारांनी, सगळ्या सरदारांच्या शिपायांनी, सैन्यांनी हे सगळं काही ऐकलं. आपल्या या वाड्याचा परिसर जेवढा आहे ना, त्या परिसराच्या 10 पट एका सरदाराची छावणी आहे. असे मराठी सैन्यातले कितीतरी मातब्बर सरदार या पानपताच्या युद्धात सदाशिव भाऊंबरोबर आलेले आहेत. शेजारी शेजारी प्रत्येकाचा सैन्याचा शामियाना बांधलेला मधून जाणारी छोटीशी पायवाट, त्या पायवाटेवरून कोणातरी एका सरदाराचे 2-3 शिपाई दरबारात घडलेल्या घटनेची चर्चा करत चालले होते. काय राव लेकाचा मेंदळ्या, लढायला पाठवलं? येडं बुणगच आहे, लढलं नाही. अरे त्या जनकोजीची फजिती कशी होती म्हणून बघत राहिलं. खसला लेकाचा सरदार. कुठल्या तरी एका प्रांतात जाऊन तिथल्या शत्रूला यानं म्हणत पाणी पाजले. कोणास ठाऊक. ही बोलणारी शिपाई मंडळी निघून गेली पुढं. पण हे शब्द कानावर पडले. त्यामधनं जाणाऱ्या वाटेच्या एका बाजूला असलेल्या मेहेंदळ्यांच्या शामियानात असलेल्या मेहेंदळ्यांच्या बायकोच्या कानावर, जिचं नाव पेशवाईच्या इतिहासात बाईसाहेब मेहेंदळे असं आहे. तिनं ते कानावर फक्त ऐकून घेतलं. पटकन त्या शामियानामध्ये एका कोपऱ्यात तिचं जे काही देवघर होतं, त्या देवघरासमोरचं जे तबक होतं, त्या तबकामध्ये 2 निरांजनं ठेवली, अक्षत सुपारी सारं काही ठेवलं. आणि ते घेऊन मेहेंदळे येताना दिसल्यानंतर शामियानाच्या दारात येऊन ही उभी राहिली. हातातली ती छडी फिरवत फिरवत बळवंतराव शामियानापाशी आले आणि आपल्या पत्नीला दारात उभं त्यांनी पाहिलं. म्हणाले, का हो, आज तबक घेऊन उभ्या राहिलात, काय झालं? ती पटकन म्हणली, अगं बाई, आता वेगळं का सांगायला हवं? असं कानावर आलंय की आपल्याला भाऊंनी लढायला पाठवलं होतं आणि आजवर माझ्या कुंकवाचं मोठेपण हेच नाही का की हातात शस्त्र घेऊन लढायला गेल्यावरती रणांगणात कधी हारणं माहीतच नाही आपल्याला. तेव्हा इकडच्या स्वारीनं माझी विनंती आहे, आपल्या शिरस्त्याप्रमाणे जे काही मिळवलं असेल ते ह्या दासीच्या तबकात द्या. मी आपल्याला ओवाळते आणि मग आपण आत या. बरं नाही का ते? असं म्हणल्यानंतर टाकलेलं पाऊल तिथेच थबकलं आणि बाईसाहेब म्हणतात, अहो या ना. असं उचललेलं पाऊल मागं घेऊ नये कधी, अपशकून असतो तो. जे काही आणलंय ते या तबकात द्या बरं. पाठवलं होतं ना तुम्हाला लढायला, मला खात्री आहे. अहो ज्याच्याबरोबर गेला होता तो 16 वर्षाचा जनकोजी,
त्याच्यापेक्षा तुमचा पराक्रम कैक मोठा, अनुभव कितीतरी मोठा. तेव्हा तुम्हीच जिंकला असेल नाही. जे काही शत्रू सैन्य मारलं ते तुम्हीच मारलं असेल, मला ठाऊक आहे. याला म्हणतात शालजोडीतले. आपल्या पत्नीचं बोलणं ऐकून बळवंतराव पाठी फिरायला लागणारच तेवढ्याच त्या म्हणतायत, अहो पाऊल मागे सरकवताय, मी काय बोलते ते ऐका आणि मग मागे जा. भर दरबारात तुमचा अपमान झाला याचं शल्य मनात बाळगण्यापेक्षा स्वतःला क्षत्रिय म्हणवणारे तुम्ही रणांगणात जाऊन न लढता परत आलात, याच्यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा अपमान नाही. ते शल्य मनात बाळगा. भाईसाहेब काय बोलता तुम्ही? जे सत्य आहे तेच बोलते. सुखात, दुःखात, आनंदात, प्रेमात सगळ्या ठिकाणी तुमची साथ द्यायचं वचन दिलंय ना मी. मग तुम्ही केलेल्या वाईट गोष्टीचा जाब मला सुद्धा तो परमेश्वर विचारेल. त्याला काय उत्तर देऊ? ओ किमान आपलं आचरण घडत असताना याचा तरी विचार करायचा की आपण हे वागल्यानंतर जी आपल्याशी 7 जन्मानं बांधली गेली आहे ती ह्या जगाला आणि त्या आकाशात असलेल्या परमेश्वराला काय तोंड दाखवेल? माझं बापडीचं जाऊ द्या हो. अंगणात खेळणाऱ्या आपल्या 3-4 वर्षाच्या पोराकडं तिनं बोट केलं आणि म्हणाली, माझं सोडून द्या, मी परक्या घरातनं आले. पण हे तर तुमचं रक्त आहे ना, हे तर तुमचं रक्त आहे ना. मग याच्यासाठी तुमचा जीव कळवळला नाही? तुमच्या हातून घडणारं कृत्य घडत असताना क्षणभरही तुम्हाला तुमच्या मुलाचा विचार मनात आला नाही की आपण असे परत उलटे फिरत गेलो तर लोक आपली चेष्टा तर करतीलच, पण आपल्या या पोराचीही कुचेष्टा करतील. अहो रणांगणात ना आलात ना तुम्ही, मग रणांगणावरून आलेल्या वीराचं दिसणं, वागणं, त्याच्या अंगावरची वस्त्र कशी असायला हवीत? आणि तुम्ही करकरीत कोरे कपडे, रक्ताचा डागन एक. करकरीत कोरे कपडे, रक्ताचा डागन एक. घमघमाट ये गंधाचा, घामाचा थेंबन एक. घमघमाट ये गंधाचा, घामाचा थेंबन एक. तलवार कटीला नाही, हातात छडीचा झोक. तलवार कटीला नाही, हातात छडीचा झोक. या आईशा वेशे मजला, का भुलवा याला आला. भुलणारी नाही विदुला, शौर्यावर घालून निघाला. कीर्तीचा ध्वज मिळविला, शौर्यावर घालून निघाला. कीर्तीचा ध्वज मिळविला. बाईसाहेब सांगतात काय, अहो अंगणात खेळणारा आपलं पोर पाहून लोक त्याला काय म्हणतील माहितीये? हा बेहिमत्याचा मुलगा, म्हणतील लोक बाळाला. हा बेहिमत्याचा मुलगा, म्हणतील लोक बाळाला. ही नामर्दाची दासी, हिणवितील बाई मजला. ही नामर्दाची दासी, हिणवितील बाई मजला. विश्वासघातकी पाजी, ही विशेषणे तुम्हाला. विश्वासघातकी पाजी, ही विशेषणे तुम्हाला. मेहंदळे कुलाची कीर्ती, गरजत असे आर्यावरती. मोठ्यांची होती कीर्ती, का हो असं वागलात? उलटे फिरून येताना किमान या गोष्टीचा तरी विचार करायचा. खरंय मंडळी, हेच वास्तव आहे, हेच सत्य आहे. इतिहास डोळ्यांनी दिसणाऱ्या घटनांपेक्षा इतिहासकारानं लिहिलेल्या लेखणीवर जास्त विश्वास ठेवतो आणि भविष्यालाही त्यालाच ग्राह्य धरावं लागतं.
राज्यकर्त्यांनी, कोणत्याही देशधर्माचं काम करणाऱ्या व्यक्तींनी कितीही चांगलं काम केलं आणि एवढीशी काहीतरी गोष्ट चुकीची घडली तर त्या चुकीच्या गोष्टीचा राईचा पर्वत करण्याचं काम ही लेखणी करत असते. उदाहरण देऊन सांगू, संभाजीराजानं ख्रिश्चन मिशनरी लोकांची सगळी धाक दपटशाची स्थानं फोडून संपवली. हे इतिहासकार लिहून सांगत नाही, रंगवली जातात ती इतिहासात संभाजीराजांच्या बदफैली प्रकरणाची प्रकरणं. अहो विचार करा, अवघा 40-45 वर्षाचा राजा आहे हा संभाजी राजा. ज्या संभाजी राजाला आईचं छत्र नाहीये, आजी होती तोपर्यंत आजीनं म्हणजे जिजाऊंनी मायेनं सांभाळलंय आणि त्यानंतर रायगडावरच्या सगळ्या घरगुती राजकारणाचा आणि अष्टप्रधानांच्या राजकारणाचा फटका सगळ्यात जास्त बसलाय तो या शंभू राजाला. पण हाच शंभू राजा औरंगजेबाच्या समोर उभा राहतो आणि त्याचे डोळे काढल्यानंतर सुद्धा औरंगजेबाला सांगतो, एक सांगू का, माझ्या धर्मात ये, सगळ्या अवयवांसकट तुला स्वीकारतो. कुठून येते हो ही ताकद? पण दुर्दैव हेच आहे, इतिहासकाराची लेखणी हे लिहायला धजावत नाही, ती धजावते हातून घडणाऱ्या छोट्याशा चुकीचा मोठा राईचा पर्वत लिहायला. आणि बाईसाहेब मेंदळ्यांना हेच सांगतात, अहो ऐका माझं. आणि पुढे जाऊन बाईसाहेबांचे शब्द बघा काय आहेत. आला तसे परताजा, हे तोंडन मज दावावे, घालून पालथे शत्रू, मातीला मिळवून द्यावे, पडलेला डाग धुवोनी, दासीला दर्शन द्यावे, पडलेला डाग धुवोनी, दासीला दर्शन द्यावे, जरी गेला स्वर्गावरती, तनु ठेवीन सरणावरती, सेवून येऊनी वरती, बोलो तन जनया बोला, कीर्तीचा ध्वज मळविला, बोलो तन जनया बोला, कीर्तीचा ध्वज मळविला. जा, जसे आलात ना तसे परत जा. एका पळून आलेल्या नवऱ्याची बायको म्हणवून घेण्यापेक्षा रणांगणात मृत्यू पत्करलेल्या माणसाची विधवा म्हणून जगेन, नाही त्याची सती म्हणून जगेन. खरं सांगू, ही चरित्र वाचताना किंवा अभ्यासताना सातत्यानं हे वाटत राहतं की आपण या जगासाठी काहीच करत नाही आहोत. आजही आम्ही आमच्या चौकटीत कुठेतरी बंदिस्त आहोत. आमच्या संतांनी, आमच्या सगळ्या तत्ववेत्यांनी, आमच्या सगळ्या धर्मज्ञ माणसांनी आमच्यासाठी इतकं काही करून ठेवलंय आणि त्यांच्या त्या कर्तृत्वाचं फळ म्हणून आम्ही आज माणूस म्हणून जगतोय. पण कुठेतरी याची जाणीव ठेवायला हवी हो मंडळी. भारत सोडला तर त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक देशात माणसाला माणूस म्हणावं अशी सुद्धा परिस्थिती नाही आहे. आज ती परिस्थिती फक्त आपल्याकडे आहे. काही माणसांची वाट चुकते. इतर देशांच्या वाटेवरनं आपल्याही देशातली काही माणसं चालतायत जे आम्ही रोज वर्तमानपत्रात वाचतो, बातम्यांमध्ये ऐकतो. फेसबुक, इन्स्टा या सगळ्या सोशल मीडियावर त्याची आम्हाला उघड दर्शनं दिली जातात. आणि ते सगळं बघताना त्या मार्गाला आपण जायचं नाही आणि आपल्या पुढच्या पिढीला जाऊ द्यायचं नाही, ह्याच्यासाठी हा इतिहास असतो. अरे बघा, काही माणसांचा आक्षेप काय माहिती आहे का, की आपल्याकडे सांगितल्या जाणाऱ्या पुराण कथा या कुठेतरी कपोलकल्पित आहेत. कोण कुठला हरिश्चंद्र, त्या विश्वामित्रानं स्वप्नात मागितलेलं वचन त्याने दिलं म्हणून तो कफल्लक होऊन जगला. एक वेळ अशी आली की त्या हरिश्चंद्राला स्वतःच्या मुलाला शेवटच्या क्षणी अग्नी देणं सुद्धा शक्य होईना. बाहेरच्या देशातली माणसं काय म्हणतात माहिती आहे, हा असला बावळटपणा भारतातच असतो. पण खरं सांगू, स्वप्नात बघितलेलं वचन पूर्ण करण्यासाठी वास्तवात असलेलं आयुष्य आपल्याला पणाला लावता आलं पाहिजे. ही ताकद फक्त आणि फक्त भारतीय संस्कृतीच्याच पायामध्ये आहे.
बाकी कोणाकडेही नाही. आणि हा आपल्या इतिहासाचा मागोवा आहे. हे आपल्या मुलांना आपण शिकवलं ना, तर हातात आलेलं फेसबुक, हातात आलेलं इन्स्टा, हातात आलेलं व्हॉट्सअप कुठल्या योग्य पद्धतीनं वापरायचं हे त्यांना वेगळं शिकवायला लागणार नाही. रणांगणात पाठ दाखवून आलेल्या पतीला तू मेलास तरी चालेल असं सांगणारी भारतीय स्त्री इथेच जन्माला येते, बाहेर नाही. कारण तिच्यामध्ये, तिच्या संस्कारांमध्ये ही ताकद असते की येईल त्या प्रत्येक गोष्टीवरती उभं राहून ती स्वतःचं नाही सगळ्या जगाचं भविष्य घडवू शकते. कुठेतरी याचा विचार करा थोडा. बळवंतरावांना बाईसाहेबांनी परत पाठवलं. दरबारात झालेला अपमान असू देत किंवा इतर सगळ्या सरदारांमध्ये झालेली फटफजिती असू देत, त्याहीपेक्षा आपल्या पत्नीनं केलेली कान उघडणी बळवंतरावांच्या मनाला जास्त लागली. आणि बळवंतरावांनी संध्याकाळच्या त्याच वेळेला आपलं सगळं सैन्य गोळा केलं आणि बळवंतराव निघाले मराठ्यांचा शामियाना सोडून. कुठं गेले? अब्दालीनं उभ्या केलेल्या चंद्राकार चक्रव्यूहामध्ये असलेल्या पठाणांच्या दिशेनं गेले आणि मनामध्ये एक घुणगाट घट्ट बांधली, जनकोजीनं जितकी माणसं मारली तितकी मारल्याशिवाय मी पुन्हा येणार नाही. मी रणांगणात शौर्य दाखवल्याशिवाय परत येणार नाही. माझा जीव गेला तरी बेहत्तर असं म्हणून बाहेर पडलेले बळवंतराव संध्याकाळच्या दिवे लागणीच्या वेळेला कोणाच्या नौबती वाजतायत, कोणाची शहाजणं वाजतायत म्हणून भाऊसाहेबांनी पाहिलं. हरकऱ्यानं येऊन सांगितलं, भाऊसाहेब बळवंतराव बाहेर पडलेत सैन्य घेऊन, पठाणांच्या दिशेनं गेलेत. भाऊसाहेबांनी स्वतःची सेना बाहेर काढली. हे सगळं का घडलं असेल याचं गणित लक्षात आलं. स्वतःचं सैन्य घेऊन भाऊसाहेब पाठीमागे धावत गेले बळवंतरावांच्या. कुठलं वेडं साहस यांनी करू नये याच्यासाठी. आणि भाऊसाहेब बळवंतरावांच्या पाठीमागे जाऊन मदतीसाठी उभे राहीपर्यंत बळवंतरावांचं सैन्य पठाणांच्या शामियान्यावर तुटून पडलेलं होतं. 2 हातांमध्ये 2 तलवारी घेऊन प्रत्येक जण घोड्यावर बसून लढतो आहे. कसा लढत होता हो? पठाण 16 भवती फिरती, पठाण 16 भवती फिरती, जणुकी घारी झडपा घेती, तलवारी तरविजा तळपती, सिंह गर्जना वीर बोलती, वार लागुनी क्षणाक्षणाला शरीराच्या तर चिंध्या झाल्या, आटोपेना परिकोणाला अभिमन्यू हा तुझा भासला. डोळ्यापुढे चित्र उभं करा. घोड्यावर बसलेले बळवंतराव किंवा तत्सम सैन्यातला कोणीही शिपाई सरदार, एका घोड्याच्या भोवती 16 पठाणांचं चक्र आहे. 2 हातात 2 तलवारी घेऊन दानपट्टा फिरवावा अशा तलवारी प्रत्येक जण फिरवतय आणि 16 पठाणांना संपवून टाकतायत. एक एक तलवारीचा वार बसत असताना मेंदळ्यांच्या मनात मात्र चाललं होतं काय? चूक झाली माझ्या हातून, चूक झाली माझ्या हातून. ज्या विश्वासानं मला भाऊसाहेबांनी पाठवलं तो विश्वास मी खरा नाही ठरवू शकलो. चुकलो मी. चुकले माझे मने, चुकले माझे म्हणे मनाशी, सुधारतो झुंझुन काळाशी सुधारतो. आता मी माझा मृत्यू सुद्धा स्वीकारीन पण हातून घडलेली चूक मान्य करीन. आणि असं होता होता पाठीमागून नव्या सैन्याची नवी शहाजण वाजली. ती कानावर पडली. भाऊसाहेबांनी फक्त एवढं वळून पाहिलं. तोच वाजले नवे शहाजण, भाऊ पाहिले येता मागून. भाऊसाहेबांना प्रत्यक्ष स्वतः लढायला येताना पाहिलं आणि बळवंतरावांच्या डोळ्यातून सरकन एक अश्रू उघळला. तो क्षण काळानं हेरला. कारण पाठीमागे थोडेसे वळलेले बळवंतराव, ज्यांच्या मस्तकावरती एका पठाणानं सबदिशी वार केला आणि पठाणांनी भाऊसाहेबांना गारद केलं. बळवंतरावांना भाऊसाहेबांचं सैन्य पठाणांवर तुटून पडलं. आणि इतिहास असं सांगतो की 2 हातात 2 तलवारी घेऊन लढणारे बळवंतराव आजूबाजूच्या सरदारांना विचारत होते, पठाणांची संख्या किती संपली, किती संपली? सरदार सांगतायत
मेंदळे 8-9 हजार पठाण मारलेत आपण. नाही, अजून 1000 राहिलेत मारायचेत, अजून 1000 राहिलेत मारायचेत, असं म्हणून 10,000चं संख्येबळ पूर्ण केलं आणि बळवंतरावांनी आपला देह रणांगणात ठेवला. भाऊसाहेबांच्या सैन्याने उरलेला पठाणही संपवला आणि बळवंतरावांचा तो निष्प्राण देह भाऊसाहेबांच्या सैन्यात एका पालखीत घालून पुन्हा शामियानात आणला गेला. भाऊसाहेब शामियानात येतात. ठोस डोळ्यापुढे चित्र दिसलं काय? बळवंतरावांच्या शामियान्याबाहेर रिकाम्या जागेत एक भली मोठी चिता रचलेली होती. आजूबाजूला सगळे दासदासी उभे आहेत, सगळं सैन्य उभं आहे आणि भाऊसाहेबांची दृष्टी पडली त्या शामियान्यातून कच्च हिरवं लुगडं अंगभर ल्यालेल्या, काळेभोर केस पाठीवर मोकळे सोडलेल्या, मळवट भरलेल्या, अंगवर दागदागिने लिहिलेल्या बाईसाहेबांकडे. एक एक दागिना काढून एकेकाच्या हातात देत आहेत. एखादी सवाष्ण समोर आली तर तिला आपल्या कपाळी भरलेल्या मळवटातलं थोडं कुंकू लावतायत. जो तो समोर येतोय तो बाईसाहेबांच्या पायावर डोकं ठेवतोय. 4-5 वर्षाचा होता हो मुलगा यांचा. तो मुलगा एका दासीच्या कडेवर होता. तो पाठीमागून आई आई कुठं चाललीस तू असं विचारतोय. बाईसाहेब त्याला सांगतायत, चालले हा जरा बाहेर, पण तुझी काळजी घ्यायला इथे खूप जण आहेत. आपल्या बाबांबरोबर मला जायला नको का? त्यांची काळजी कोण घेणार बाळा माझ्याशिवाय? तू इथं नीट राहशील ना? राहशील ना? लहान होते, निष्पाप होतं पोरग. हो आई, तू सांगशील तसं राहीन मी. तू सांगशील तसा शहाण्यासारखा वागेन, नाही हट्ट करणार. पण तू आणि बाबा लवकर याल ना? जिच्या कडेवर होता ना त्या दासीनं त्याला कवटाळावं घट्ट आणि बाईसाहेबांनी जड मना इतकं झालेलं एक एक पाऊल पुढे टाकावं. भाऊसाहेब पुढे आले, म्हणाले, बाईसाहेब हात जोडतो, पण असा अनर्थ करू नका हो, असा अनर्थ करू नका. मराठेशाहीचा बुलंद असलेला खांब बळवंतरावांच्या रूपानं जो होता तो आम्ही नुकताच गमावलाय. आता तुम्ही हा अनर्थ करू नका. ज्या उमेदीनं शनिवारवाड्यातून बाहेर पडलो ती उमेद कुठेतरी संपत चालली आहे. शत्रूचा सैन्यभार मात्र वाढत चाललाय. कुठल्याच पातळीवर कुठलंच यश नाही हो. आता तुम्ही याचा निर्णय घेऊन अजून त्याच्यात भर घालू नका, जाऊ नका. काय सांगावं बाईसाहेबांनी? भाऊसाहेब, मराठी सैन्याचं अधिपत्य तुमच्याकडे होतं म्हणून आजवर तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द माझ्या पतीनं झेलला. पण आज सैन्याचा सेनापती म्हणून नाही तर माझा धर्माचा भाऊ म्हणून आणि मी तुमची धर्माची बहीण म्हणून एक मागणं तुमच्याकडे मागते. नाही म्हणू नका, हो म्हणा. तुम्ही म्हणाल ते मी करतो बाईसाहेब, पण तुम्ही जाऊ नका. ऐका तर, ऐका. दुपारच्या वेळेला दरबार संपवून शामियान्यात परत आलेल्या माझ्या या पराक्रमी पतीला मी सांगितलं होतं, रणांगणात पराक्रम गाजवताना जीव द्यायची वेळ आली तरी बेहत्तर, पण अपयशी होऊन परत होऊ येऊ नका. 7 जन्माचं तुमचं साथ देण्याचं वचन जे आहे ना ते मी पुरं करीन. तुमच्या आधी स्वर्गाच्या दारात जाऊन उभी राहीन पंचारती घेऊन ओवाळायला. आता त्यांची साथ कशी सोडू सांगा? अहो बाईसाहेब, तुमचं वचन वगैरे मला सगळं मान्य आहे. पतीवर नितांत प्रेम
आणि प्रत्येक पत्नी असंच वचन त्याला देत असते. पण कित्येकदा तिनं जिवंत शिल्लक राहणं हीच तिची वचनपूर्ती असते. हे कसं विसरता? थोरल्या महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, पण ते स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी त्यांच्या मनात जागवलं त्या जिजाऊ शहाजीराजांबरोबर सती गेल्या असत्या तर पराक्रमाची एवढी मोठी परंपरा राखली गेली असती का? मला सांगा. थोरल्या राजांचं कर्तृत्व एवढं मोठं झालं असतं का? त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काकणभर सरस देशभक्ती काय असते, आपल्या धर्माचं प्रेम काय असतं हे सांगणारे शंभूराजे राहिले असते का? नका असं वागू, नका असं वागू. अहो, माझ्यासाठी नाही, त्या 5 वर्षाच्या पोरासाठी थांबा. त्यानं कोणाला आई म्हणून हाक मारायची, त्यानं कोणाला वडील म्हणून बघायचं, कोणाचा आदर्श घ्यायचा. बाईसाहेब सांगतात, भाऊसाहेब, आजपासून माझ्या या लेकराची आई तुम्हीच, वडील तुम्हीच, त्याचा मित्रही तुम्हीच, त्याचा गुरुही तुम्हीच. उद्या त्यानं भविष्यात असं विचारलं की माझे आई वडील का आणि कुठं गेले, तर त्याला फक्त स्वतःच्या स्वाभिमानासाठी, स्वतःच्या राष्ट्रहितासाठी आणि स्वतःच्या धर्म संस्कृतीसाठी स्वतःचा देहत्याग करणारे तुझे आई वडील कसे होते इतकंच सांगा. त्याला काय करायचंय ना ते तो बरोबर करेल, बरोबर करेल. अतिशय शांतपणाने आपल्या पतीचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि पानपताच्या या युद्धभूमीवर, या रणांगणावर सतीचं हे प्रतीक बाईसाहेबांच्या रूपानं त्या अग्नीच्या ज्वाळांमध्ये लपेटत गेलं. पतीला दिलेलं वचन त्याच्याबरोबर सती जाऊन बाईसाहेबांनी पूर्ण केलं. तसं पाहिलं गेलं तर अग्नीला स्वतःला स्वाधीन करणं आणि आपल्या पतीबरोबर निघून जाणं ही त्या पतीवरच्या अतिशय प्रचंड प्रमाणात असलेल्या प्रेमाचीच एक खूण आहे. मी या प्रथेचं समर्थन नक्कीच करणार नाही, पण मी हे नक्की सांगीन की असं काही करणाऱ्या स्त्रिया आमच्या इतिहासात होत्या, ज्यांनी वेळ पडल्यानंतर स्वतःचा निरपराध असलेला देह सुद्धा गमवायची तयारी दाखवली. स्त्रियाच असं नाही, अशा कित्येक व्यक्ती की ज्यांनी वेळेप्रसंगी राष्ट्राचं काम केलं, धर्माचं काम केलं, न्यायाचं काम केलं. ज्या 4 खांबांवरती हा समाज नावाचा सदाचारी माणसांचा जमाव पुढे जात असतो ना, त्या समाजाला पुढे नेण्यासाठी ज्या रथाचं सारथ्य या व्यक्तींनी केलं, त्या प्रत्येक व्यक्तीचं आचरण नीट तपासून पाहिलं तर बघा, उपासनेचा आश्रय म्हणून यांची उपासनाही तेवढ्याच ताकदीची असते. त्या उपासनेच्या बळावरच त्या आयुष्यामध्ये काहीतरी असं ठोस करायचं ठरवतात, ज्याच्यामुळे राष्ट्रहिताची चळवळ अखंडपणानं तेवती राहते. त्या त्यांच्या देहावरती इतक्या पातळीवरती पराकोटीनं उदार होतात की वेळ पडली तर कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याआधी आपला देह आपल्याला अर्पण करता येईल का ह्याचा विचार ते करतात. आणि हे सगळं करत असताना ही सगळी उठाठेव कशासाठी, तर धाडू संतांचे मार्ग असं म्हणत संतांनी आम्हाला जो परमार्थ आणि जो प्रपंच शिकवला ना, तो समाजाच्या धारणेसाठी खर्चीच पडला पाहिजे. याकरता त्यांच्या हातून घडणारी प्रत्येक घटना घडत राहते. आपल्या एका व्यक्तीच्या आयुष्यात ही सगळी चौकडी ह्या सगळ्या आदरणीय व्यक्तींनी पुढे केलेली असते हो. आणि म्हणून पानपताचं पहिलं युद्ध जे आपण हरलो ते घडून किती वर्ष झाली, तरीसुद्धा आज तो इतिहास वाचावासा वाटतो की नाही. अहो, माऊलीचा जन्म होऊन तिनं समाधी घेऊनही 750 वर्ष झाली, तरी माऊलीची ओवी वाचल्यानंतर काय वाटतं, ज्या तुकोबांना आम्ही कधीच पाहिलं
पाहिलं नाही. विष्णुपंत पागनीसांनी भूमिका केली आणि तोच चेहरा आमच्या पुढे फ्रेममध्ये त्या तस्विरीमध्ये उभा राहिला. तरी तुकोबांनी म्हटलेलं जे काही आहे आम्ही जातो आमच्या गावा असं म्हणल्यानंतर आमच्या देहावर सरसरून काटा येतो की नाही. भले आम्ही त्या अवस्थेला गेलो नसलो तरी. तापी नदीच्या तीरावर असलेली ती लहानगी मुक्ताई तिथली एखादी माती मुठभर घेऊन फुस करून फुंकून टाकते आणि मेलेल्या माणसांच्या मध्ये जीव जागा करते. तीच मुक्ताई मुंगी उडाली आकाशी असं म्हणत झोपलेल्या समाजालाही जाग करते. ती चितकला मुक्ताई आम्ही पाहिली आहे का? नाही पाहिली हो, नाही पाहिली. पण ज्ञानोबांचं, तुकोबांचं, त्या मुक्ताईचं, त्या निवृत्तीनाथाचं, त्या सोपानाचं स्मरण केल्यानंतर आमच्या पुढे सगळा भागवत धर्म उभा राहतो. तो भागवत धर्म ज्या पायावर उभा आहे ते नामही उभं राहतं आणि त्या नामाला घेऊन तुमच्या माझ्यासारखी जमलेली ही सगळी समाजाची गर्दीही उभी राहते. कोण लागतो आपण एकमेकाचे? खरं तर कोणीच नाही. आपली घरही वेगळी, आपले विचार वेगळे, आपली माणसं वेगळी, आपली नाती वेगळी, पण कुठल्या तरी एका नात्यानं जोडलं आहोत ना आपण एकमेकाशी. आणि ते नातं एकच आहे, ते नातं एकच आहे. ज्या जन्मात भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो ना, त्या भारतभूमीचं, त्या देशभक्तीचं, त्या देशाचं, त्या देशात रुजवल्या गेलेल्या संस्कारांचं, संस्कृतीचं, परंपरेचं, प्रथांचं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगू द्यायचं नातं, जे आपल्याच देशात आहे, बाकी कुठंही नाही, कुठेही नाही. सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार त्याचे पाय धुवून करणारा पंतप्रधान आपल्याला लाभलाय आणि त्याच पंतप्रधानाला भेटायला आलेला पुतीन मात्र अशा बॉडीगार्ड लोकांना घेऊन आलाय की जे त्याच्या सगळ्या गोष्टी परत घेऊन जाणार आहेत. अगदी सगळ्या. किती विरोधाभास आहे बघा. आमच्याच देशातलं एक देऊळ उभं राहण्याकरता 3 दिवसाचा निर्जळी उपास सांगितल्यानंतर आमचे पंतप्रधान 9 दिवस निर्जळी उपास करतात. धर्मध्वजा उभी राहते तेव्हा अंग प्रत्यंग ज्या माणसाचं मोहरून जातं असा पंतप्रधान आम्हाला लाभतो. मी खरं सांगू का, हे सगळं जे पुण्य आहे ना ते ह्याच देशातलं आहे, बाकी कुठे नाही. आज आमच्याच सगळ्या लहान मुलांमधला 19 वर्षाचा एक मुलगा उभा राहतो आणि दंडक्रम संहिता पुरी करतो. कुठे येते ही बुद्धी? डॉक्टर असं म्हणतात की चांगलं चुंगलं खायला घातल्यानंतर बुद्धिमान जीव जन्माला येतो. नाही, जो संस्कारांचं, परंपरांचं लेणं आपल्या पदरात बांधतो ना त्याची बुद्धी तल्लखच राहते. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. जो देशामध्ये घडलेल्या त्यागाला, परंपरेला विसरत नाही ना तोच या जगात मोठा होतो. आणि हे ज्याला समजतं त्याच्या पुढे महाराजांसारखी संत मंडळी सुद्धा नतमस्तक होतात. संतांनी सुद्धा आपल्यासमोर नतमस्तक व्हावं यासाठी आपण काय करायला हवं याच्याकरता महाराजांचा अभंग आपण आज घेतलाय. अशी चौकडी जर आम्हाला निर्माण करायची असेल तर आम्हाला इतिहासाची पानं उलटलीच पाहिजेत, ती वाचलीच पाहिजेत, ती अभ्यासात आणलीच पाहिजेत. आणि तो इतिहास उभा राहत असताना तो फक्त राष्ट्रभक्तांचा नाही आहे, क्रांतिकारकांचा नाही आहे, तो संतांचा आहे, कित्येक सज्जनांचा आहे, कित्येक धर्मज्ञ पंडितांचा इतिहास आहे. इथे असलेल्या कणाकणातल्या प्रत्येक सजीव निर्जीव प्रत्येकाचा आहे. आमच्याच देशात वाहणाऱ्या गंगेचा आहे, यमुनेचा आहे, नर्मदेचा आहे, तापीचा आहे, अलकनंदेचा आहे, भागीरथीचा आहे. ही जाणीव जेव्हा आम्हाला होईल ना तेव्हा महाराजांनी सांगितलेल्या या 4 पायऱ्या चढणं आम्हाला अवघड नाही. ती जाणीव व्हायला हवी. आणि ती जाणीव ज्या दिवशी होईल त्या दिवशी एकट्या बाईसाहेब मेंदळेच नाही, तो या भारतभूमीत जन्माला आलेली प्रत्येक स्त्री आणि तिची कूस धन्य होईल जशी गीतामाईची झाली होती.
आपण गीतामयी नाही होऊ शकत आणि महाराजांच्या तर आपण पासंगालाही पुरणार नाही. पण खरंच महाराजांपुढे हात जोडून जर मागणं मागायचं असेल ना तर एकच मागा, धर्माच्या करिता म्हास जगती रामानी धाडी आले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्मसख्या तुझ्या पुढतिहा नम्रत्व घेणे असे, इच्छा हो जशी मानसी करीत असे, हा देह तुझा असे. रामाची इच्छा असं म्हणून करत राहो, प्रत्येक पाऊल रामाचंच पडेल. अशक्य असलेलं सुद्धा शक्य होऊ शकतं. ते शक्य करणारी ताकद आपल्याकडे आहे. खूप नशीबवान होत आपण, कारण ज्या ताकदीपुढे आपण नतमस्तक होतो ती ताकद कोदंडधारी असलेल्या रामापुढे नतमस्तक होते. आणि तो राम वसिष्ठांच्या रूपात सांगायचं झालं तर काय आहे, धर्माप्रमाणे राम वागत नाही, राम वागतो तो धर्म होतो. म्हणून योग वासिष्ठातली एक ओळ आहे, रामो विग्रहवान धर्म. हा रामानं केलेलं प्रत्येक कर्म हे धर्म म्हणून गणलं जातं. अशा देवतेचे आणि अशा सद्गुरूंचे आपण पायीक होत ना, मग धर्माचा पाया हा त्यागावरच घातलेला आहे हे लक्षात ठेवायचं. आणि हे ज्या दिवशी हाडी माशी खिळेल ना, तेव्हा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठलाही पब्लिसिटी स्टंट करावा लागणार नाही हो. कुठलंही सोशल मीडियाचं जे काही साधन आहे ते वापरावं लागणार नाही. आणि महाराजांच्या उक्तीवर आपली खात्री पटेल, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, मोजताही येणार नाही. इतकं ऐश्वर्य महाराज दारात आणून उभं करतील. पण त्यासाठी महाराजांनी सांगितलेल्या नरपदापर्यंत आपण पोचायला हवं. क्वांटिटी नाही, क्वालिटीचं काम करायचं आहे. आणि ही क्वालिटी ज्याला कळली ना, त्याच्या पाठीमागे कीर्ती नावाची भगवंताची एक मुलगी आहे, ती लागतेच. पण त्या कीर्तीनं आपल्या मागे लागावं याच्याकरता भगवंताच्या लाडक्या पोरीला म्हणजे भक्तीला जवळ करायलाच हवं. ती भक्ती करूया आणि ती करत असताना आयुष्यभर महाराजांनी सांगितलं त्या मार्गावरून पुढे जाऊया आणि इथे थांबूया. जानकी जीवन राम, जानकी जीवन राम, हा जानकी जीवन राम, जानकी जीवन पतित पावन पद, जानकी जीवन पतित पावन कमल नयन राम, हा जानकी जीवन राम, हा जानकी जीवन राम, कमल वदन राम, हा कमल नयन राम, कमल वदन राम, हा कमल वदन राम, कमल वदन कमल नयन कमल शयन राम, कमल वदन कमल नयन राम, जानकी जीवन राम, हा जानकी जीवन राम, जानकी जीवन राम, हा जानकी जीवन राम, जानकी जीवन राम, हा जानकी जीवन राम. सीताकांत स्मरण, जय जय राम. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे तुकोबाने मागितलेलं मागणं मागून आरती करूया. आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आभासी.